इचलकरंजी शहरातील पुरवठा कार्यालयात पुरवठा निरीक्षण अधिकारी नसल्यानं नागरिकांची अनेक कामं प्रलंबित आहेत. अनेक कुटुंबांना प्राधान्य कुटुंबात नाव नसल्यानं धान्य मिळत नाही. याबाबत कार्यालयात अर्ज करूनही काही उपयोग होत नाही. ऑनलाईन पद्धतीमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. शिधापत्रिकेमधून नाव कमी करणं, वाढवणं, शिधापत्रिका विभक्त करणं यासारखी कामं प्रलंबित आहेत. या ठिकाणी कायमस्वरूपी पुरवठा निरीक्षकांची नेमणूक करणं आवश्यक आहे. याच अनुषंगानं पुरवठा कार्यालयात कायमस्वरूपी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांची भेट घेतली. या संदर्भात तातडीनं कार्यवाही झाली नाही तर आचारसंहिता संपल्यानंतर कार्यालय बंद पाडू असा इशारा माकपच्या वतीनं देण्यात आला. यावेळी भरमा कांबळे, ए. बी. पाटील, सदा मलाबदे, दत्ता माने, आनंदा चव्हाण, धनाजी जाधव, रामचंद्र सौंदत्ते, अमित गुरव आदी उपस्थित होते.